कोल्हापूरच्या इचलकरंजीत झालेल्या नितेश राणेंच्या सभेदरम्यान गोंधळ झाला आणि मराठा आरक्षणाच्या सभेत नितेश राणे आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींवर टीका केल्याने कार्यकर्त्यांनी कार्यक्रम थांबवला। घोषणाबाजी करत व्यासपीठावर फरशांची फेकाफेकी केली। यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक होऊन सभेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला, मात्र राणेंना पोलीस सुरक्षेत सभास्थळावरून नेण्यात आलं। दरम्यान इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धक्काबुक्की करण्यात आली। तसंच नितेश राणे आणि इंद्रजित सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा इचलकरंजीत त्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। अशी उदाहरणं दिली आहेत महाराष्ट्रामध्ये। विचारा काही संघटनेचे पदाधिकारी आहेत, गुरूंच्या बद्दल बोलू नये म्हणून आम्ही त्यांना पूर्वकल्पना काल दिली, पण त्यांनी सुरुवात करताना देखील आज भाषणाची त्यांच्या गुरूंच्या वरनच सुरुवात केली। त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय आणि परत त्यांनी जे गुरूंच्या बद्दल बोललं आहे त्यांनी माफी मागावी गुरुजींची, नाहीतर याचा परिणाम वाईट होतील। आणि इथनं पुढे इंद्रजित सावंत त्यांचा जर दम असला तर त्यांनी इचलकरंजीत पाय ठेवून दाखवावं, मग एकटं दाखवा किंवा पोरं घेऊन दाखवा। त्यांचा दम असला तर त्यांनी इचलकरंजीत पाय ठेवून दाखवावं। आणि जाताना त्यांनी म्हटलं की मी मराठा आहे, मग जाताना त्यांनी गाडीतनं पोलीस सिक्युरिटी घेऊन का गेलीत? मराठा कोणाला भेट नाही, भेट असता का नाही तर मी आरक्षण घेऊ नका म्हणावं आणि घरात बांगड्या घालून बसा।